पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी कुणालाही सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील त्यांची चौकशी करून कारवाई होईल. परंतु संजय राऊत, तुम्हाला घोटाळ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? कोविडच्या काळामध्ये ज्यांनी कफनमध्ये घोटाळा केला, मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, खिचडीमध्ये घोटाळा केला, सर्वसामान्य नागरिकांना सोडलं नाही, रेमडेसिवीर मिळत नव्हती, काय अवस्था होती महाराष्ट्रानं बघितलंय. पत्राचाळीमध्ये हजारो कोटी रुपये कमावणारे संजय राऊत तुम्ही आहात. त्यामुळे तुम्हाला घोटाळ्यावर बोलण्याचा अधिकार नाही आणि तुम्ही बेलवर बाहेर आहात. अद्याप तुमची निर्दोष सुटका झालेली नाही. या कथित घोटाळ्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु संजय राऊत, तुम्ही नैतिकता सांभाळून बोला. कारण ज्यांनी कोविडमध्ये भ्रष्टाचार केला, पत्राचाळीमध्ये महाराष्ट्राला लुटलं, त्यांनी भ्रष्टाचारावर न बोललेलं कधीही चांगलं. विकास निधीच्या बाबतीत संजय राऊतांनी तोंड उघडू नये. कारण महाविकास आघाडीचं सरकार असताना 1 रुपया, साधी दमडी आणि कवडी देखील भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना तुम्ही दिली नव्हती. पण भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार ना उद्धवजी ठाकरेंकडे गेला, ना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे गेला. संजय राऊत, माणसं विकास निधी किंवा पैशांमुळे फुटत नसतात. माणसांना पैशापेक्षा प्रेम महत्वाचं असतं, आपुलकी महत्वाचं असतं. परंतु उद्धवजी ठाकरे खासदारांना भेटत नाहीत, आमदारांना भेटत नाहीत. संजय राऊत वाटेल त्या शिव्या खासदारांना, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना देत आहेत. मग तुमच्यासोबत माणसं कशी राहतील? आज उभाटा गटातली लोक सोडून गेलेत. येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीतली अनेक खासदार ही तुमच्या वायफळ आणि व्यर्थ बडबडीला कंटाळून निश्चितपणे तुमची साथ सोडतील. महाराष्ट्रातल्या जनतेनं तर तुमची साथ कधीच सोडलेली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही महाविकास नाही तर महाविनाश आघाडी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. संजय राऊत शरद पवार साहेबांवर टीका करतात, शरद पवार साहेबांचे आमदार संजय राऊतांवर टीका करतायत आणि हे कुठेही एका विचारासाठी एकत्र आले नव्हते. फक्त महाराष्ट्राचा विनाश करायचा, हे एवढं एकच धोरण संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये होतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. यांच्यामध्ये ना कुठला अजेंडा आहे, ना यांच्यामध्ये कुठली एकवाक्यता आहे. एकमेकांना शिव्या घालणं, एकमेकांवर टीका टिप्पणी करणं, एवढाच काम महाविकास आघाडीच्या नेत्यांना उरलंय. आणि संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा वापरतायत, आज ते शरद पवार साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतायत, उद्या ते उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याशिवाय राहणार नाहीत. जनाब संजय राऊत सांगतायत की नांदेडमध्ये पूल कोसळला. संजय राऊत, पूल कोसळला नाही, एक छोटीशी भिंत कोसळली आहे आणि ती देखील तातडीनं दुरुस्त करण्याचं काम हाती घेतलंय. आणि त्या कामामध्ये कुठला गैरव्यवहार झाले असेल तर निश्चितपणे चौकशी करून कारवाई केली जाईल. तुमच्यासारखं पाठीशी घालणारं, तुमच्यासारखं कंत्राटदारांकडनं, महापालिकेकडनं कमिशन खोरी घेऊन मातोश्री 2 बांधणारे नेते आमच्याकडे नाहीत. कट कमिशन, खंडणी हा धंदा संजय राऊत तुमचा आहे आणि महाराष्ट्रानं ते कोविडच्या काळामध्ये बघितलेलं आहे. त्यामुळं ज्यांनी खंडणी वसूल केली, ज्यांनी महाराष्ट्र लुटला, ज्यांनी मुंबईचं वाटोळं केलं, त्यांनी विकास कामाबद्दल न बोललेलं बरं. पोलीस घरगडी आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांना एक सवाल आहे. सचिन वाझे यांना तुम्ही घरगडी म्हणूनच वापरलं होता का? अशा पद्धतीनं पोलिसांचा अपमान संजय राऊत तुम्ही करू नका. वाझे काय लादेन आहे का म्हणून ज्या सचिन वाझेची पाठराखण स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केली होती, तेव्हा हा सचिन वाझे तुमचा घरगडी म्हणून काम करत होता का? मुळामध्ये पोलीस यंत्रणेचा कसा गैरवापर झाला हे कोविडच्या काळामध्ये आणि उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रानं बघितलंय. तुम्ही त्या सचिन वाझेंची पाठराखण करत होता, ज्यांनी उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बस्फोट ठेवून खंडणी वसूल करण्याचे प्रयत्न केले होते. खंडणी वसूल करणं, महाराष्ट्राला लुटणं हा उभाटा गटाचा संजय राऊत तुमचा धंदा आहे. त्यामुळे पोलिसांबद्दल बोलाल तर महाराष्ट्रातले पोलीस आणि महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. कारण घरगडी म्हणून
सचिन वाझेचा कसा उपयोग केला होता हे महाराष्ट्र विसरलेला नाही. डिझास्टर मॅन कोण आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. हर्षवर्धन सपकाळ, राहुल गांधी हे देशाचे डिझास्टर मॅन आहेत. कारण त्यांनी काँग्रेसला पूर्ण डिझास्टर करून टाकले, काँग्रेसचं पूर्ण वाटोळ केलंय. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर हर्षवर्धन सपकाळ तुमच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसचा बट्ट्यापोळ झाला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये डिझास्टर कोणी केलं असेल तर हर्षवर्धन सपकाळ तुम्ही केलं. प्रसिद्धीसाठी खालच्या स्तराचे शब्द वापरून टीका करणारे हर्षवर्धन सपकाळ खऱ्या अर्थानं महाराष्ट्र काँग्रेसचे कर्दनकाळ आहेत आणि महाराष्ट्रातले डिझास्टर मॅन म्हणून ओळखले जातात. आणि देशातले डिझास्टर म्हणून राहुल गांधींना संपूर्ण देश ओळखतोय. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाचं झालेलं डिझास्टर बघा. महाराष्ट्र चालवण्यासाठी, महाराष्ट्राची विकासाची घडी बसवण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार अतिशय खंबीर आहेत. तुमच्यासारख्या डिझास्टर झालेल्या पक्षाची आणि डिझास्टर असलेल्या प्रदेशाध्यक्षांची या महाराष्ट्राला गरज नाही.